आपण पाहणार आहोत खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढ्याच कमालीचा असा मोठा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. मुळात म्हणजे इकडे आता समर आणि स्वानंदी या दोघांमधला दुरावा दूर होताना आपण पाहणार आहोत. आणि मुळात म्हणजे या सगळ्यांचं कारण असणार आहे ते म्हणजे वटपौर्णिमा. आता वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर समर मात्र मनातलं प्रेम आता स्वानंदीला सांगणार आहे. इथे आता चक्क स्वानंदीसाठी खूप मोठं सरप्राईज त्याने इथे आयोजित केलेलं असतं, कारण तिला मात्र काही करून असं स्वानंदीसाठी खूप छान असं स्पेशल बनवायचं असतं. त्यामुळे त्याने त्यांच्या आतापर्यंतच्या सगळ्या मेमरीज त्यांचे फोटो क्लिक केलेले असतात. ते सगळे फोटो एका भिंतीवरती लावलेले असतात, सगळ्यांच्या फ्रेम करून घेतल्यात. आणि त्यामुळे इकडे मात्र स्वानंदीला खूप मोठा धक्का बसणार आहे, कारण तिच्यासाठी एक खूप मोठं हे सरप्राईज असणार आहे. तिला मात्र यातलं काहीच माहीत नव्हतं. आता प्रेक्षकांना या सगळ्यांमुळे मात्र स्वानंदीलाही जाणवायला लागले की खरंच राजवाडींचंही आपल्यावरती खरंच प्रेम आहे, तर म्हणजे मी त्यांना माझ्या मनातलंही सांगू शकते. आता प्रेक्षकांनो, याचमुळे मालिकेमध्ये खूप मोठा टर्न आणि ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर दुसरीकडे मात्र ही मल्लिकाचा मात्र चांगलाच जळफळाट व्हायला लागला आहे, कारण तिला आता समर आणि स्वानंदी दोघंही एकत्र यायलेले अजिबात आवडत नाहीत. तिला ते पाहवतही नाही. काय करून तिला मात्र त्यांचा संसार मोडायचा होता, पण इथे मात्र सगळं उलट घडतंय. आता प्रेक्षकांनो, खरंच हा ट्विस्ट मात्र प्रेक्षकांना जाम आवडणार आहे. मुळात म्हणजे आत्तापर्यंत प्रेक्षक सगळेच याच गोष्टीची, या ट्विस्टची आतुरतेने वाट पाहत होते. मुळात म्हणजे त्यांना सगळ्यांना स्वानंदी आणि समर या दोघांची लव्ह स्टोरी पाहिजे होती, आणि फायनली तो ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर इथे मात्र मल्लिकाचे चांगलेच आता दहावेदन आणले आहेत, कारण आतापर्यंत समर मात्र इनडायरेक्टली स्वानंदीचं सगळं ऐकत होताच, पण त्यातच आता चक्क दोघंही एकमेकांच्या प्रेमात आहेत म्हणल्याच्या नंतर तर काय खूप मोठा राडा तर होणारच आहे. आता या सगळ्यांमध्ये इकडे कशा पद्धतीने मल्लिका आता नवीन नवीन कारस्थानं करणार आहे, आणि स्वानंदी कशा पद्धतीने सगळ्या कारस्थानांवरती मात करून इकडे समरचं मन जिंकत राहणार आहे. आणि सगळे धागेदोरे आत्तापर्यंत चक्के पंजे कशा प्रकारे इकडे या मल्लिकाने केले, आणि कशा पद्धतीने कट कारस्थानं करून इकडे समर आणि स्वानंदी या दोघांना मात्र वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता, हे सगळं आता समरच्या समोर आणणार आहे. आणि मग काय प्रेक्षकांनो, मग मात्र खूप मोठ्या धमाका होणार आहे. एकतर ही सुश मात्र एवढी अतिशहाणपणा करते, इकडे स्वानंदीचाही सतत अपमान करत असते. आता समरला हे सुद्धा सहन होत नाही. याचाही त्याला प्रचंड त्रास व्हायला लागतो की आपल्याच घरात दोघी बहिणी आणि दोघींमध्ये एवढं जास्त भांडण, एवढं वैर असल्यासारखं का वागताय. त्यामुळे समर नक्की यावरती काय तोडगा काढणार आहे, कशा पद्धतीने आता समर चक्क स्वानंदीला उचलून घेऊन वडाचे फेरे मारणारे, हे सगळंच पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. आणि खरंच तुम्हालाही समर आणि स्वानंदी एकत्र पाहायला आवडत असतील ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा रिस्पॉन्स कळवा. चला तर प्रेक्षकांनो, पुढे सगळं कसं होणार आहे, काय घडणार आहे, सगळं आपण पाहूयात. मुळात म्हणजे प्रेक्षकांनो, सध्या आता इकडे सुष्मिता आणि हा अंशुमन या दोघांच्या पार्टीत तर चाललेलंच आहे, पण त्यातच या सुष्मिताने मात्र खूप मोठा राडा तर केलाच. कसं बसं स्वानंदीवरती सगळे आरोप लावूनही स्वानंदीने सगळं सावरून घेतलं आहे. बिचाऱ्या स्वानंदीने सुशला मात्र परत नेऊन तिला साडी वेअर केलेली असते, छान अशी साडी नेसून खाली आणलेलं असतं, पण ही मंदाकिणी मात्र सगळा प्लेम आता इकडे स्वानंदीवरती टाकते की मुद्दाम तू इकडे सावत्र बहिणीस ना हे दाखवून दिलंस. आता प्रेक्षकांनो, इथे मात्र समरलाही खूप राग येतोय, पण काय करणार, शेवटी पाहुण्यांच्या समोर शांत बसतो, कारण त्याला सगळ्यांच्या समोर असं भांडणं वगैरे करायला नाहीत आवडत. आणि इथेच स्वानंदीलाही खूप जास्त त्रास होतोय, पण काय करणार आता, कारण शेवटी काही जरी झालं तरी आई आणि एक ना एक दिवस त्यांना त्यांची चूक समजेलच, ह्या आशेवरती स्वानंदी बसली. मुळात म्हणजे तिला माहिती हे सगळं सुष्मिता करत नाही किंवा आई करत नाही, तर यामागे करणारी व्यक्ती मात्र तिसरीच कोणीतरी आहे, ती म्हणजे इकडे मल्लिका काकू आणि अंशुमन. म्हणजे सगळं ते मुद्दाम करतायत, त्यांना काही करून आमच्या दोघींमध्ये ना भांडणं लावायचीत, आणि म्हणून मुद्दाम असं करताय. पण नाही अंशू, मी हे सगळं तुझं कधीही सक्सेस नाही होऊ देणार. काही जरी झालं ना तरी माझ्या बहिणीला तुझ्या तावडीतून मी वाचवणारच आहे. आणि आई, खरंच तुला एक दिवस या अंशुमनचा खरा चेहरा समजला ना, तर खरंच तू सुद्धा स्वतःहून म्हणशील, खरंच स्वानंदी तू सांगत होतीस ना ते बरोबर होतं.
पण बघ हे दिवसही लवकरच येईल. इकडे अंशुमन मात्र मुद्दाम आता स्वानंदीला खुन्नस देत असतो की बघ बघ तुझ्या बहिणीचं सगळ्यांसमोर मी कसं हसं केलं आहे. पण इकडे स्वानंदी मात्र त्याच्याकडे खूप जास्त रागाने बघते, कारण तिला माहिती हे सगळं करणारा दुसरा तिसरा कोणीच नाही, सगळं अंशुमनने केलं आहे. पण काय करणार, आता पाहुण्यांच्या समोर तमाशा नको म्हणून शांत बसली. इथे मात्र आता आजी आणि इकडे हा समर दोघंही म्हणू लागतात, काय हो स्वानंदी मॅडम, हे काय चाललं आहे नक्की. पण इथे मात्र स्वानंदी आता सगळं समजून सांगू लागते की आजी कशाप्रकारे मी ना खरंच तो शेला आणि पैठणी हेच नेऊन दिलं होतं, पण हे सुशच्या अंगावर हे काय भलतंच दिसतंय आणि अंशुमन काय सांगतोय की मी हे दिलं. मुळात म्हणजे माझ्या रूममध्ये हे येईनच कुठून सांगा ना, तुम्हाला वाटतंय का असं मी असं काय करणार आहे म्हणून. पण आजी आणि समर दोघंही आता स्वानंदीवरतीच विश्वास दाखवतात. पण इथेही मंदा मात्र आता मध्ये तोंड उचकटतेच. म्हणूनच ते काय हो, खरंच समयराव तुम्हाला काय वाटतं, तुमच्या बायकोने जे केलं आहे ते खूप खूप चांगलं आहे का. अहो माझ्या मुलीला सगळ्यांच्या समोर तिने कसं कसं वागवलं आहे, सगळ्यांच्या समोर तिची लाज काढली, मुद्दाम केलं आहे हे सगळं. मला माहिती आहे ना, तिला ना सुष्मिता इथं आलेली अजिबात आवडली नाही. तिला वाटते आता ही आली ना म्हणजे ती माझ्याबरोबर इथे मिरवणार, माझ्या बरोबरीने वागणार. पण इथे मात्र आता कशा पद्धतीने हिला समजावं समरला समजत नाही. अहो तुम्ही काय बोलताय, खरंच त्यांच्या मनात असं काही नाही. आणि मुळात म्हणजे त्या सुष्मितावरती खूप जास्त माया करतात, तुम्हाला नाही सांगू शकत मी शब्दात. आणि इथे मात्र ही मंदाकिणी ती काय शांत बसत नाही, म्हणत असते काय म्हणजे खरंच तिची जर माया असती ना तर ती आजही असं वागलंच नसती. मुळात म्हणजे दाखवते एक चेहऱ्यावर आणि करते वेगळंच. मुळात म्हणजे ना पहिल्यापासून अशीच आहे. आता आदिराला तिलासुद्धा प्रचंड राग येतोय. ती मात्र इथे मंदाकिणीला शांत बसवण्याचा प्रयत्न करते. आई काय करताय, अहो सगळे पाहुणे आलेत, सगळे तुमच्याकडे बघताय आणि तुम्ही काय ड्रामा क्रिएट करताय. पण इथे मात्र मंदाकिणी तिच्यावरतीच ओरडते. म्हणजे काय मी ड्रामा क्रिएट करते आणि तुझी ती नंदूताई, अगं तिने तर सगळं केलं आहे, तिच्यामुळे घडतं हे सगळं. पण प्रेक्षकांनो इथे मात्र आजी आता चांगलंच इथे मंदाकिणीची बोलती बंद करतात. आणि अंशू आणि इकडे ही आता मल्लिका यांना तर चांगलाच धडा शिकवणारे स्वानंदी, त्यांना जन्माची अद्दलच घडणार आहे. आता हे सगळं पार्टी वगैरे सगळं संपलेलं असतं आणि मग मात्र स्वानंदी आणि समर या दोघांचं बोलणं चाललेलं असतं की कशा पद्धतीने मुद्दाम अंशुमन मला त्रास देण्यासाठी हे सगळं करतोय. आता प्रेक्षकांनो नंतर मात्र समर आणि स्वानंदी त्यांना चांगली शिक्षा तर देणारच आहेत, त्यातच मल्लिकाचा खरा चेहराही समोर येणार आहे. आणि मुळात म्हणजे वटपौर्णिमेसाठी खूप छान इंटरेस्टिंग असा ट्विस्टसुद्धा पाहायला भेटणार आहे. आता प्रेक्षकांनो हे सगळं खूपच छान आणि एन्जॉय करण्यासारखं असणार आहे, कारण येथे मात्र चक्क समर आणि स्वानंदी या दोघांचे खूप क्यूट असे रोमॅन्टिक सीन्स पाहायला भेटणार आहेत. अगदी वटपौर्णिमेची पूजा असो, इकडे समरचं स्वानंदीला दिलेलं सरप्राईज असो, अगदी पूर्ण भिंतच सगळ्या फोटो फ्रेमनी माखलेली असते. अगदी वेगवेगळे फोटोज खूप छान वाटतात, त्यांच्या प्रत्येक ठिकाणच्या आठवणी. आता हे सगळं पाहायला तुम्ही तेवढेच आतुर आहात ना, नक्कीच असाल मला खात्री. त्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.